श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. मला खात्री आहे हा संदेश तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा देईल. प्रत्येक स्वामी भक्ताचे दुःख, त्याच्या आयुष्यातील अडचणी हे स्वामींना माहीत असतात. स्वामींपासून काहीही लपलेले नाही. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख, संकट आहेत ते सोडवणारे सुद्धा स्वामीच आहेत. स्वामींची रोज भक्तीच्या भावनेने सेवा करा. रोज आपल्या जीवनात स्वामींचे नामस्मरण करा. आयुष्यात कितीही मोठे संकट येऊ द्यात, त्याला घाबरून जाऊ नका. या उलट त्याला खंबीरपणे सामोरे जावा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत. ते तुमच्यावर काहीही चुकीचे होऊन देणार नाहीत. तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. कोणतेही संकट असू द्यात, लक्षात ठेवा, नेहमी म्हणायचे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणायचे मनात, श्री स्वामी समर्थ. स्वामी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ते मला काहीही होऊन देणार नाहीत. मला माहीत आहे मी चुकीचा नाही आहे. मी काहीच वाईट केलेले नाही आहे. मी कोणासोबतही वाईट केलेले नाही. त्यामुळे माझ्या स्वामींचा माझ्यावर विश्वास आहे. ते मला एकट्याला कधीच सोडणार नाही. संकट काळात ते नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात आणि आज सुद्धा ते माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे मी घाबरणार नाही, तर मी लढणार. जेव्हा ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी कशाला घाबरू. तुम्ही फक्त स्वामींची भक्ती करा. बाकी तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. स्वामी सेवेपेक्षा पुण्य दुसरे काहीच नाही. दिवसातून एकदा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. 108 माळ्यांचे माळ जप करून तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा. जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा स्वामी समर्थांचे पारायण वाचा किंवा गुरुचरित्र वाचा. आयुष्यात आनंदी राहायला शिका. नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका. आनंदी जगायला शिका. आयुष्यात उतार चढाव येत असतात. आनंद आणि दुःख दोन्हीला समजायला शिका. गरमीला जर समजायचे असेल तर थंडीला सुद्धा समजावेच लागेल. आयुष्यात आनंदी राहण्यापेक्षा सुख साधी गोष्ट दुसरी कोणतीही नाही आहे, पण आपण त्याला सोडून देतो. आयुष्यात आनंदी राहणे खूप सोपे आहे, पण आपण याचाच विचार करत नाही. आयुष्यात सुख आणि दुःख समजता आले पाहिजे. ते आपण समजून घेऊन 5 मिनटं आपले डोळे बंद करा आणि तुझ्याकडे जे काही आहे, जे तुला खूप प्रिय व महत्त्वाचे आहे, जसे की तुझे आईवडील, मुलगा मुलगी, मित्रमैत्रीण, काही गोष्टी असतील, एखादे घर, गाडी, 3 वेळचे जेवण, विचार करा की तुम्ही उद्या सकाळी उठलात तेव्हा हे सर्व गोष्टी तुमच्यापासून दूर गेलेल्या आहेत, गायब झालेल्या आहेत. सर्व काही गेलेले आहेत. यातील एकही गोष्ट तुमच्या पाशी नाही आहे. सर्व तुमच्याकडून हिसकावून घेतलेले आहे. आता तुम्ही रडत आहात, देवाकडे मागत आहात की मला हे सर्व काही परत दे. देव तुमचे ऐकून तुम्हाला हे सर्व काही परत करतो. आता तुम्ही तुमचे डोळे खोला. तुम्हाला सुखी व आनंद जाणवेल. जेव्हा ह्या गोष्टी आपल्याकडून हिसकावल्या जातात तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. जेव्हा तुम्हाला या गोष्टीची किंमत कळेल तेव्हा तुम्हाला आनंद होईल. जेव्हा गोष्टी जातील तेव्हा तुम्हाला दुःख होईल. त्यामुळे व्यवस्थित सर्व गोष्टी आणि नाती नीट जपता आली पाहिजे. नात्यांची कदर करायला शिका. श्री स्वामी समर्थ.